पूर्व नमस्कार. परभणी पोलीस भरतीसाठी येणारे मुलं आणि मुलांचं जिल्हा पोलीस ग्राउंड संपलेलं आहे. यासाठी आपण व्यवस्था केली होती पार्वती मंगल कार्यालय, गणपती चौक, परभणी. पण जुनी त्यांनी लग्नाची तारीख बुक केल्यामुळं उद्या आणि परवा आपल्याला ते मंगल कार्यालय मिळणार नाही. म्हणून काल मुलींचं ग्राउंड पहिला दिवस आपण पार्वती मंगल कार्यालयामध्ये छान व्यवस्था केली होती. आणि म्हणून आता आलेल्या मुलींना विनंती आहे की बाळांनो, तुम्ही परभणी पोलीस ग्राउंडसाठी येत असाल आणि उद्या तुमचं ग्राउंड आहे, तर आज तुम्हाला एक 6 वाजायच्या आत या परभणीमध्ये यायचे. परभणीत आल्याच्यानंतर कुठलाही ताण घ्यायचा नाही, लक्षात घ्या. मग त्यासाठी मी काही गोष्टी सांगायलो की येताना बाळांनो, ह्या तिन्हीपैकी कुठल्या तरी एका नंबरवर कॉल करायचा. येताना तुम्ही आणि तुमच्यासोबत तुमचे पालक हे ते कळवा. कारण रात्री काय होते, पालक आणि मुलगी सोबत आली तर आपण काय करतो, मुलींसाठी वेगळा हॉल असतो आणि पालकांसाठी वेगळा करावा लागतो. तिथं आमची तारांबळ उडते. म्हणजे ती एक सेवा आहे, त्याच्यात अडचण नाही आहे. पण मुली आणि पालक एकत्र ठेवता येत नाहीत, कळलं का? ही गोष्ट थोडी लक्षात घ्या. म्हणून पहिले आम्हाला कळवलं तर वेगळ्या एका ठिकाणची व्यवस्था आपल्याला करता येईल. तर आणि पालकांना पुन्हा ग्राउंडमध्ये येऊ देत नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्या. तर बाळांनो, तुम्ही इथं आलात, मग समजा तुम्ही परभणीच्या बस स्टॉपवर आलात किंवा परभणीच्या रेल्वे स्टेशनला आलात, कळलं? तर तुमचं काम आहे की त्या ठिकाणी काय होईल, 4 चाकी ऑटो दिसतील, कळलं का? काय म्हणतो आपण, स्कूल व्हॅन. त्याच्यावर तुम्हाला असा गुटगुटीत महा फोटो दिसल. तो फोटो पाहायचा, त्या गाडीत बसायचं. ती गाडी तुम्हाला पाथरी रोड, कुठं आहे, पाथरी रोड, हां हे लक्षात घ्या, परभणी इथे मंगल कार्यालयाचं नाव आहे रेणुका मंगल कार्यालय. ह्या रेणुका मंगल कार्यालयामध्ये आणून सोडेल. आता आपण मुलींसाठी स्पेशल रूम आहेत आणि पालकांसाठी हॉल ठेवलेला आहे, म्हणून कुठली अडचण होणार नाही. 7:30 ते 8च्या दरम्यान तुमचं जेवण होईल. 9 वाजता तुम्हाला झोपायचं आहे. सकाळी 4 वाजता आपण स्कूल व्हॅनमार्फत, आपली स्कूल बस, अशा 10 वाहनामार्फत तुम्हाला तुमच्या ग्राउंडमध्ये राईट 4 वाजता सोडल्या जाईल. म्हणून तुमची कुठलीही समस्या असेल तर त्याचा उपाय म्हणजे आपण आहोत. त्याचा ताण घ्यायचा नाही. फक्त येताना ह्या तिन्हीपैकी कुठल्या तरी एका नंबरवर कॉल मेसेज करणे. हे कशासाठी, तर बाळांनो, आम्हाला अंदाज आला पाहिजे की नेमकं स्वयंपाक किती लोकांचा करावा लागेल. कारण काय होतं, उरलेला स्वयंपाक आम्हाला रेल्वे स्टेशनला वाटावा लागतो. विषय स्वयंपाकाचा नाही, पण त्या ठिकाणी मनुष्यबळ, पोरं रात्री 12-1 वाजेपर्यंत जागावं लागले, त्यांना सकाळी 4ला उठावं लागले आणि मग आमच्या पोरांची थोडी बेजारी व्हायली. त्यांची पण भरती आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर येणाऱ्या प्रत्येक मुलींनी आपला कॉल करणे, मेसेज करणे, जेणेकरून स्वयंपाकाचा अंदाज लागेल, जेणेकरून वाहनाचा अंदाज लागेल आणि आपल्याला त्या ठिकाणी किती रूम ठेवायच्यात, किती हॉल ठेवायचेत, स्वयंपाक किती लोकांचा करायचा आहे, ह्या सर्व गोष्टीचा अंदाज येण्यासाठी बाळांनो आम्हाला कॉल करा, मेसेज करा. परभणी पोलीस भरतीसाठी सर्व ज्या मुली येतील, मुलं येतील, त्यांना भावी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा, ग्राउंडसाठी शुभेच्छा. बाकी इथं तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. कुठली अडचण असेल, डॉक्युमेंटची असेल, कुठली गोष्ट, तर ती डॉक्युमेंट असेल किंवा तुमच्या भरतीबद्दल असेल, तर ती समस्या निराकरण करण्यासाठी आमची टीम तुमच्या सोबत आहोत. तर ताण घ्यायचा नाही, बढियापैकी या ठिकाणी तुमचं स्वागत आहे. चला, ठिकाण आहे रेणुका मंगल कार्यालय, पाथरी रोड, परभणी. ओके बाळांनो, धन्यवाद.